नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक व्हिडिओ दाखवते। हा व्हिडिओ पाहिलात? हा आपल्या देशातला व्हिडिओ नाहीये, तर हा व्हिडिओ आहे न्यूझीलंड मधल्या ऑकलंडचा। ऑकलंड मध्ये या बसवर दिवाळी निमित्त हॅपी दिवाळी, शुभ दीपावली अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। यावरून एक गोष्ट लक्षात येते की दिवाळी हा सण आता फक्त भारतातच साजरा केला जातो असं नाही, तर संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। बालीच्या किनाऱ्यावर झगमगणारे दिवे, नेपाळच्या पर्वतरांगात गुंजणारे भजन, मॉरिशसच्या गल्लीबोळात फुलणाऱ्या रांगोळ्या, इंग्लंडमधलं लक्ष्मीपूजन, या सगळ्या देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा सुवास पसरलेला दिसतो। बाली, नेपाळ, मॉरिशस, त्रिनिदाद हे देश आजही दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात, कारण दिवाळी हा सण भारताप्रमाणेच जगभरात साजरा केला जातो। दिवाळी भारताच्या संस्कृतीचा, अध्यात्माचा आणि मानवी एकतेचा उत्सव आहे। दिवाळीचा हा जागतिक प्रसार भारताच्या कालातीत सॉफ्ट पॉवरचं जिवंत उदाहरण आहे। या देशांबरोबरच अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया या राज्याने सुद्धा दिवाळीला अधिकृत राज्य सुट्टी म्हणून मान्यता दिली आहे। कॅलिफोर्नियामध्ये भारतीय अमेरिकन रहिवासी हे अधिक आहेत, म्हणजे 1 मिलियनहून अधिक भारतीय अमेरिकन रहिवासी इथे राहतात आणि तिथल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन समुदायाने या निर्णयाचं स्वागत केलंय। याबरोबरच UAE मध्ये सुद्धा 4 दिवसांची दिवाळी निमित्त सुट्टी देण्यात आली आहे। इंग्लंडमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात भारतीय नागरिक एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात आणि या काळात इंग्लंडमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी इन लंडन हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि इथे यावर्षी लंडनचे महापौर सादिक खान हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दिवाळी, दिव्यांचा सण, जगभरातील अब्जाहून अधिक लोक हा सण उत्साहाने साजरा करतात। त्यामुळे दिवाळी हा जगभरातील सगळ्यात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव ठरतो। सकारात्मकतेने नकारात्मकतेवर आणि प्रकाशाने अंधारावर मात करण्याचा हा सण देशभरामध्ये, म्हणजे विविध देशामध्ये फक्त भारतीय नागरिकच नाहीत, तर तिथले स्थानिक नागरिक सुद्धा हा सण साजरा करतात। आपली भारतीय संस्कृती इतकी सुंदर आणि प्रभावशाली आहे की दूरवरच्या देशातल्या संस्कृतींना सुद्धा ती जवळ करते। या सणाचा प्रसार हेच दाखवतो की भारतीय संस्कृती आपल्या मूळ मूल्यांना जपत जगाशी संवाद साधते। त्रिनिदाद आणि टोबॅगो या शहरात, म्हणजे या देशामध्ये सुद्धा दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला भेट दिली होती आणि त्यावेळी तिथल्या लोकांना भारतीयांविषयी असलेली आत्मीयता आणि जिव्हाळा आपल्याला पाहायला मिळाला। तिथे मोठ्या उत्साहात संध्याकाळी अनेक लोक, सगळे कुटुंब मोकळ्या जागेवर वाकलेल्या बांबूच्या देठावर दिवे लावतात आणि त्रिनिदाद मधल्या मध्यवर्ती भागात जगातलं पहिलं हिंदू थीम पार्क उभारण्यात आलंय। तिथे दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो। दिवाळीचा हा जागतिक प्रवास केवळ एका सणाचा नाहीये, तर तो भारतीय संस्कृतीचा विस्तार आहे, जो धर्म आणि संस्कृतीच्या तेजाने उजळलेला आहे। आज बाली, नेपाळ, मॉरिशस, इंग्लंड, अमेरिका, UAE, त्रिनिदाद पर्यंत दिवाळी साजरी केली जाते। ती केवळ एका उत्साहापुरती नाहीये, तर भारतीय संस्कृतीच्या चिरंतन जिवंतपणाची ती साक्ष आहे आणि भारताची हीच खरी सॉफ्ट पॉवर आहे, जी धर्म आणि संस्कृतींना जोडते आणि जगाला वसुधैव कुटुंबकम या वैदिक विचाराचा खरा अर्थ दाखवते। आज या माध्यमातून रामाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होतोय। अंधकारात प्रकाश फुलवणारा आणि जगाला धर्म, सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर नेणारा असा आपला हा दिवाळी सण। पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।
ही दिवाळी सगळ्यांची आनंदात, सुख समाधानात आणि आरोग्यदायी जाओ हीच इच्छा. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.